नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. स्टेट परीक्षेसाठी आता काही दिवस शिल्लक असणार आहेत, त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही पीवायक्यू सिरीज आम्ही सुरू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक्स सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचा MS सेट 2024 पेपर वनचा क्रॅश कोर्स. ज्यात असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स हे 4 बॅचेस मध्ये असणार आहेत, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10. जर का ते नाही तुम्हाला करता आले तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता आहात. आणि हे एक रिव्हिजन बॅच असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट्स असणार आहेत. अपडेटेड 5000 प्लस MCQ क्वेश्चन बँक्स इथे असणार आहे. आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 50 टेस्ट असतील आहे. या 50 टेस्टने तुम्हाला खूप छान प्रॅक्टिस होणार आहे आणि सर्व 10 विभागाची परिपूर्ण रिव्हिजन इथे होणार आहे. आणि पेपर वन मध्ये नक्कीच आपल्याला 75 प्लस मार्क्सचे टार्गेट ठेवायचे आहे आणि नक्कीच ते मिळणार आहेत. याची फीज आहे 2100 रुपये. नक्की तुम्ही जॉईन करा. तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. यासोबतच आम्ही टेस्ट सिरीजची वेगळी अशी बॅच लॉन्च करतो आहे उद्यापासून 23 तारखेपासून. नक्की याचा फायदा घ्या, कारण यात 50 टेस्ट असणार आहे आणि 15 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे फुल टेस्ट असो, PYQ असो आणि किंवा 10 युनिटवर वेगवेगळे टेस्ट असो, यामध्ये आम्ही तुमच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज सारखा तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये आपण 8व्या चॅप्टरचे म्हणजे ICTचे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स लिस्ट मॅचेस इन द रिस्पेक्ट ऑफ कम्प्युटर. खालीलपैकी कोणती जोडी संगणकाच्या बाबतीत सर्वात कमी जुळते? 1 GB इज इक्वल टू 1024 8 बिट्स, की CRT म्हणजे कॅथोड रेट ट्यूब, की रोम म्हणजे रॅपिड ऑनलाईन मेमरी, की CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सांगा बघू काय असणार आहे. सर्वात कमी जुळते असं विचारलेलं आहे. आणि क्वेश्चन्स आता तुम्ही पेपर आता आपला 7 तारखेला असणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन्स वाचायचा. 1 तास मिळतोय आपल्याला, तर व्यवस्थित क्वेश्चन वाचायचे आणि ऑप्शन्स पण व्यवस्थित वाचायचे, जेणेकरून आपलं चुकलं नाही पाहिजे. घाईघाईत नको सोडवायला पेपर, ठीक आहे. तर इथे कोणती कमी जुळते असं विचारलेलं आहे, तर कॅथोड रेड ट्यूब हे तर बरोबर आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हेही बरोबर आहे. आणि 1 GB हे पण बरोबर आहे, कारण 1000 MB इज इक्वल टू 1 GB होते, ठीक आहे. आणि आणि 1 बायनरी डिजिट म्हणजे 0 और 1 असणार आहे. त्यामुळे ते 1 GB जे आहे ना, ते 1024 × 8 बिट्स असंच असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे हेही बरोबर आहे. तर कमी काय जुळते मग? रोम, रॅपिड ऑनलाईन मेमरी, हे असं आहे का? त्याचं नाही आहे ना. मग काय असणार आहे सांगा बघू. सांगा बघू काय असणार आहे रोम. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा रोमचा अर्थ काय आहे, ठीक आहे. फुल फॉर्म काय आहे? आपलं उत्तर काय असणार आहे मग? रोम असणार आहे. रॅपिड ओनली मेमोरी हे कमी जुळते, ते त्याचं फुल फॉर्म नाही आहे, ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर मेजर इश्यूज अरायझिंग आउट ऑफ द ग्रोईंग रिलायन्स ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे माहिती तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबनामुळे खालपैकी कोणती प्रमुख समस्या उद्भवत आहे? प्रॉफिबिलिटी, नफा, सिक्युरिटी थ्रेट, सुरक्षा धोके, प्रायव्हसी कन्सर्न, गोपनीयतेची चिंता. ओनली A and B, A and C, B and C, ABC. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे? तर हे असणार आहे ओनली B and C. तर मेजर इश्यूज काय आहे? तर सिक्युरिटी थ्रेट्स आहे आणि प्रायव्हसी कन्सर्न आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे म्हणजे कसं मेजर इश्यूज जे आहे ना, IT सेक्शनच्या ग्रोईंग जे ते वाढत चाललेलं आहे, ते यावरच नक्की याचा भर आहे. कारण सिक्युरिटी थ्रेट्स आणि प्रायव्हसी हे यात दिली गेलेली नाही आहे आणि त्यावर भरपूर धोका उद्भवलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे C, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, एक असर्शन आणि एक रिझन. तर असर्शन रिझन कसं करते मी एकदा परत सांगतेय. असर्शनचं जे वाक्य आहे त्यावर रिझन हा लागू होत आहे की नाही, याचा रिझन हा आहे की नाही, त्यावरून आपण ठरवतोय की असर्शन रिझन आहे की नाही. बघा, अ ब्लॉग इज फॉर्म ऑफ सोशल मीडिया. ब्लॉग हा सोशल मीडियाचा एक प्रकार आहे, ठीक आहे. तर याचं रिझन आपण बघूया आता. कारण ब्लॉग कोणालाही सार्वजनिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची परवानगी देतो, म्हणून हा सोशल मीडियाचा प्रकार आहे का, असं विचारलं आहे. त्यामुळे आणि ऑप्शन्स आहे, बोथ A and R ट्रू, आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन, बोथ ए आर ट्रू, आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन, ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे. ते काय असणार आहे? ए असणार आहे. ए इज अ ब्लॉग इज अ फॉर्म ऑफ सोशल मीडियाचा प्रकार आहे तो, आणि ब्लॉग हा कोणालाही सार्वजनिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याची
परवानगी देतो, हो की नाही. ब्लॉग्स काय, मग ते सोशल मीडिया इन्क्लुड्स ब्लॉग्स, वॉल पोस्ट, ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग आणि म्युझिक शेअरिंग वगैरे जे आहे ना, ते सगळं इथे होत असते. ठीक आहे. इथे होत असते. आणि यामध्ये ब्लॉग्स हा इंडिव्हिज्युअली अप्रोच आहे टू कम्युनिकेट टू पब्लिक ऑडियन्स, म्हणजे हा एक मीडिया आहे ज्यातून आपण प्रेक्षकांशी संवाद साधतोय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. सॉफ्टवेअर इज लोडेड इन टू सेकंडरी स्टोरेज फ्रॉम रॅम, तो स्टोरेज फ्रॉम रॅम अँड देन इट इज एक्झिक्युटेड बाय द सीपीयू. ठीक आहे. आणि दुसरा आहे, अ सर्च इंजिन इज अ सॉफ्टवेअर सिस्टम दॅट इज डिझाईन टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन ऑन द वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे शोध इंजिन ही एक सॉफ्टवेअर प्रणाली आहे जी वर्ल्ड वाईड वेबवर माहिती शोधण्यासाठी डिझाईन केली जाते. ही सॉफ्टवेअर रॅम वरून दुय्यम स्टोरेजमध्ये लोड केले जाते आणि नंतर ते सीपीयू द्वारे कार्यान्वित केले जाते. तर सांगा बघू काय असणार आहे. ऑप्शन्स आहे ओनली ए, ओनली टू, बोथ ए अँड वन अँड टू, नेदर वन नॉर टू. सांगा बघू काय असणार आहे. ते असणार आहे ओनली टू असणार आहे. सर्च इंजिन जे आहे ना, इज अ सॉफ्टवेअर दॅट इज डिझाईन टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन. म्हणजे वर्ल्ड वाईड वेबवर आपण काय करतो, सॉफ्टवेअर प्रणाली आहे ज्यामध्ये आपण माहिती शोधतोय. ठीक आहे. आणि रॅम जी आहे ती नंतर ते सीपीयू द्वारे हे नसणार आहे. ठीक आहे. हे करेक्ट नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. द सिक्वेन्स ऑफ लोडिंग सॉफ्टवेअर फ्रॉम सेकंडरी स्टोरेज इंटू रॅम अँड फायनली एक्झिक्युट बाय सीपीयू, हे काय चुकीचं आहे. समोरचा प्रश्न आहे, द मेन पर्पज ऑफ युझिंग आयसीटी फॉर अ क्लासरूम टीचिंग इज टू. वर्गातील अध्यापनासाठी आयसीटी वापरण्याचा मुख्य उद्देश आहे मेक द क्लासरूम इन्स्ट्रक्शन इंटरेस्टिंग, म्हणजे वर्गातील सूचना मनोरंजक बनवण्यासाठी, वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष वळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना वर्गात गुंतवून ठेवण्यासाठी, की अध्यापनाचे शिक्षण परिणाम अनुकूल करण्यासाठी. सांगा बघू काय असणार आहे. सांगा बघू काय असणार आहे. ए, बी आहे, सी आहे, काय असणार आहे. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स फॉर ऑफ टीचिंग, म्हणजेच अध्यापनाचे शिक्षण परिणाम अनुकूल करण्यासाठी. ठीक आहे. कारण कसं असते ना, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे बेसिकली सोसायटी इफर्ट्स टू टीच इट्स करंट अँड इमर्जिंग सिटीजन व्हॅल्यूज इन नॉलेज अँड स्किल अराउंड कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेस. म्हणजे की याचा मेन पर्पज काय आहे क्लासरूम टीचिंगचा, इज टू टीच इट्स करंट अँड एमर्जिंग सिटीजन्स व्हॅल्युएबल नॉलेज, आणि व्हॅल्युएबल नॉलेज देण्यासाठी, स्किल देण्यासाठी थ्रू आयसीटी, हो की नाही, सॉफ्टवेअर आपलं ऑपरेट करण्यासाठी किंवा अदर डिव्हाइसेस वगैरे जे आहे ना, ते इथून आपण करतोय. आणि याचं मेन हे काय आहे मग पर्पज, ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स ऑफ टीचिंग. ठीक आहे. आपलं उत्तर डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. लोकल नेट एरिया नेटवर्क इज युजली लोकेटेड ऑन वन ब्रँड ऑफ कम्प्युटर. द अकॉनॉमिक आयएसपी स्टँड फॉर इंटरनेट स्टँडर्ड प्रोव्हायडर. तर ऑप्शन्स आहे ओनली ए, ओनली बी, ओनली ए बी, नायदर ए नॉर बी. सांगा बघू काय असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे नायदर ए नॉर बी. अ लोकल इज इझिली लोकेटेड वन ब्रँड ऑफ कम्प्युटर, हे चुकीचं आहे. आयएसपीचं पण ते चुकीचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कारण हे लोकल एरिया नेटवर्क जे आहे ना, ते कम्प्युटर्स याला इंटरकनेक्ट करते कम्प्युटर नेटवर्कशी विदिन लिमिटेड एरिया, हे आहे लॅन. ठीक आहे. आणि अॅक्रोनॉमिक आयएसपी हे इंटरनेट स्टँडर्ड प्रोव्हायडर म्हणून नाहीये, त्याचं फुल फॉर्म आहे इंटरनेट स्टँडर्ड प्रोटोकॉल. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, नायदर ए नॉर बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सक्लुझिव्ह कंटेन्स द टेक्स्ट फाईल फॉर्मॅट. केवळ मजकूर फाईल स्वरूपाचा समावेश असलेला पर्याय निवडा. जेपीईजी, MP3, CSV. जेपीईजी आलं म्हणजे हे कटलंय असं मला वाटते. आणि जेपीजी आलं म्हणजे कटलं. हे GIF वगैरे काय आहे, हे फाईल आपले इमेज फॉर्मेट आहे. ठीक आहे. तर आता याच्यामधून सांगा दोघांमधून, CSV, MP3 हे काय आहे, ऑडिओ फॉर्मेट आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सरळ बी असणार आहे. अशा प्रकारचे ऑप्शन्स आहे ना, आपण इलिमिनेट करतो, उत्तरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. CSV, RTF आणि TXT. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे, CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आणि RTF म्हणजे रिच टेक्स्ट फॉर्मेट. ठीक आहे. आणि TXT फाईल तर आपल्याला माहितीच आहे, हे एक डॉक्युमेंटचं ते ट्रे हे आहे, कंटेंट प्लेन टेक्स्ट साठी यूज केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे आपलं काय असणार आहे, बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, परत एकदा स्टेटमेंट आणि रिझन दिलेलं आहे. द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयूज हॅज नॉट इन्क्रीज सिग्निफिकंटली इन अ रिसेंट इयर. म्हणजे अलीकडच्या वर्षात सीपीयूच्या घड्याळाचा वेग फारसा वाढलेला नाहीये.
आणि रिझन दिलाय की सॉफ्टवेअर नाऊ बिंग यूज इज फास्टर अँड देअरफॉर प्रोसेसर डू नॉट हॅव टू बी फास्टर. म्हणजे आता वापरले जाणारे सॉफ्टवेअर वेगवान आहे म्हणून प्रोसेसर वेगवान असणे आवश्यक नाहीये. बोथ ए अँड आर ट्रू. आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. बोथ ए आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे असर्शन. द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू हॅज नॉट इन्क्रीज सिग्निफिकंटली इन रिसेंट इयर. हे बरोबर आहे. आता रिझन त्याचं बरोबर मॅच होतंय का बघू. सॉफ्टवेअर नाव बिंग यूज इज फास्टर अँड देअरफॉर प्रोसेसर डू नॉट हॅव टू बी फास्टर. हे काय आहे, हे फॉल्स आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. असर्शन रिझन हा असर्शनला मॅच करतोय की नाही हे खूप महत्वाचे आहे. त्याच्या आधी आपल्याला ते बरोबर आहे की नाही ते बघावं लागतं, त्यानंतर मॅच होतंय की नाही ते बघावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर इथे परत दिलेलं आहे की क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू इज मेजर्ड इन हर्ट्स. हे दिलेलं आहे आणि दोन वाक्य दिलेलं आहे. ब्लूटूथ टेक्नॉलॉजी कन्झ्युम्स मोर पॉवर दॅन वायफाय टेक्नॉलॉजी. ब्लूटूथ तंत्रज्ञान हे वायफाय तंत्रज्ञानापेक्षा जास्त ऊर्जा वापरते. तर ऑप्शन्स आहे ओनली ए, ओनली बी, बोथ ए अँड बी, नादर ए अँड बी. सांगा बघू काय असणार आहे. ओनली ए असणार आहे आपलं उत्तर. कारण की काय आहे, द क्लॉक स्पीड ऑफ सीपीयू इज मेजर्ड इन द हर्ट्स. ठीक आहे. आणि ब्लूटूथ टेक्नॉलॉजी कन्झ्युम्स मोर पॉवर देन वायफाय टेक्नॉलॉजी हे चुकीचं असणार आहे. ठीक आहे. द पर्पज ऑफ आयसीटी इन एज्युकेशन टू अट्रॅक्ट स्टुडंट. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, की मेक टीचिंग इंटरेस्टिंग, शिकवणे मनोरंजक बनवण्यासाठी, की शिकण्याचे परिणाम इष्टतम करण्यासाठी, की अध्यापनात तंत्रज्ञान संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे तर आउटकम लर्निंग, ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम. हे खूप महत्वाचं असणार आहे कारण हे खूप महत्वाचं असतंय. आउटकम जे असते ना ते खूप महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन कम्प्युटर रिलेटेड ऍक्टिव्हिटीज विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनअप्रोप्रिएट फॉर अ डिस्क्रायबिंग अ लँग्वेज ट्रान्सलेटर. म्हणजे संगणकाशी संबंधित क्रियाकल्पांमध्ये भाषा अनुवादकाचे वर्णन करण्यासाठी खालीलपैकी कोणते अनुचित आहे. असेंबलर, कंपायलर, इंटरप्रिटर, कोडेक. सांगा बघू काय असणार आहे. तर काय असणार आहे, कोड, कोडेक जे आहे ते असणार आहे. कारण कोड्स आहे ना, अं, हे एक, तर हे कोड कसं आहे तर इज अ डिवाइस और अ कम्प्युटर प्रोग्राम विच एनकोड्स और डिकोड्स अ डिजिटल डेटा स्ट्रीम और सिग्नल. आणि इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कोडेक, कोडर अँड डिकोडर. म्हणजे की हे एक कम्प्युटर प्रोग्राम आहे जे एनकोड करते मेसेज, आणि सिग्नल जे आहेत ना एनकोड डिकोड ते करण्याचं काम याच्याकडे असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स इज रिलेटेड टू द डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर अ डिझाईन. खालीलपैकी कोणती संज्ञा डिझाईनसाठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी संबंधित आहे. ई विद्वान, ई कल्प, ई आचार्य, ई यंत्र. सांगा बघू काय असणार आहे. डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर अ डिझाईन असं विचारलेलं आहे. कोणती संज्ञा डिझाईनसाठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी संबंधित आहे. तर कोणतं असणार आहे, ते असणार आहे ई कल्प असणार आहे. ते काय असणार आहे, ई कल्प असणार आहे. ई कल्प काय आहे तर हे प्रोजेक्ट आहे क्रिएटिंग डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर अ डिझाईन. आणि ई कल्प कोणी स्पॉन्सर केला आहे तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस यांनी स्पॉन्सर केलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज अ पार्ट ऑफ द नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. ई कल्प जे आहे ना ते रिलेटेड आहे डिझाईनसाठी डिजिटल शिक्षण वातावरणाशी. ठीक आहे. Which of the following is more suitable for a being designed as a fourth generation programming language. चौथ्या पिढीच्या प्रोग्रामिंग भाषा म्हणून नियुक्त केले नियुक्त करण्यासाठी खालीपैकी कोणती सर्वात योग्य आहे. ALGOL, जावा, सी, SQL. सांगा बघू काय असणार आहे. आता हे फोर्थ जनरेशन लँग्वेज हे खूप हाय लेवल लँग्वेज असणार आहे. त्यामध्ये खूप टाइम पण जाईल, इफर्ट्स पण लागतील आहे प्रोडक्टिव्हिटीसाठी. आणि याचे ऍडव्हान्टेज काय आहे तर मग प्रोग्रामिंग लँग्वेजला अलाव करेल हा इफिशियंट यूज ऑफ डाटा बाय इम्प्लिमेंटिंग द व्हेरियस डेटाबेसनी आपण त्याच्यात इम्प्लिमेंट करू शकूया. त्याचं एक्झाम्पल काय आहे मग. त्याचं एक्झाम्पल आहे SQL, CSS आणि कोल्ड फ्युजी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, SQL असणार आहे. काय असणार आहे, SQL असणार आहे. ठीक आहे. आणि फिफ्थ जनरेशन जे आहे ते बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स लँग्वेज आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आणि द एक्झाम्पल काय आहे मग त्याचं, मर्क्युरी, OPS5 हे काय आहे, फिफ्थ जनरेशनचं आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टूल फॉर प्रोव्हाइडिंग व्हर्च्युअल क्लासेस एन्व्हायरमेंट. तर व्हर्च्युअल क्लासरूम वातावरण प्रदान करण्यासाठी खालीलपैकी कोणते सहयोग साधन आहे. ए लॅब, ए व्ह्यू, ए ट्युटर, ए लर्नर.
सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे, ए व्ह्यू असणार आहे. ए व्ह्यू क्लासरूम हे काय फ्रेमवर्क आहे जे प्रोव्हाइड करते रिच इंटरॅक्टिव्ह सोशल एन्व्हायरमेंट फॉर लर्निंग. म्हणजे थोडं इंटरॅक्टिव्ह सोशल एन्व्हायरमेंट तयार करते लर्निंगसाठी. आणि इट इज सिम्पल युजर फ्रेंडली आहे हे, आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर असते त्यात. आणि विच प्रोव्हाइड अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू अ टीचर टू टीच इन अ लाईव्ह इंटरॅक्शन मोड. म्हणजे हे खूप मोठं ऑपॉर्च्युनिटी, संधी प्रोव्हाइड करते टीचर्सला लाईव्ह इंटरॅक्शन मोडसाठी. आणि व्हेरियस जॉग्राफिकल लोकेशन, आणि कुठे पण लोकेशन, व्हर्च्युअल क्लासरूम म्हटलं तर कुठेही, फक्त नेट आणि आपल्याला व्यवस्थित हे पाहिजे असणार आहे का संभाषण साधण्यासाठी कम्प्युटर असो लॅपटॉप. त्यामुळे ते व्हर्च्युअल क्लासरूम हे प्रदान करते. काय करते, ए व्ह्यू प्रदान करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. आणि विच ऑफ द 15 प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. खालीपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा आहे, डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स की पायथन. सांगा बघू काय असणार आहे. काय असणार आहे मग, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोग्रामिंग लँग्वेज काय असणार आहे, तर पायथान जी आहे ना ती आहे प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथान हे इंटरप्रिटेड आहे, हाय लेवल आहे, जनरल जनरल पर्पज आहे प्रोग्रामिंग लँग्वेज, जी 1991 मध्ये फर्स्ट पहिल्यांदा रिलीज झाली होती. आणि पायथानची डिझाईन जी आहे ना ती कोडेड आहे. ठीक आहे, लॉजिकल कोड. आणि हे लँग्वेज काय आहे, तर इट्स लँग्वेज कन्स्ट्रक्ट्स अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच एम टू हेल्प प्रोग्रामर्स राईट क्लिअर लॉजिकल कोड फॉर स्मॉल अँड लार्ज स्केल प्रोजेक्ट. एवढं लक्षात ठेवा की हे पायथन हे 1991 मध्ये रिलीज झालं होतं. आणि हे हाय लेवल इंटरप्रिटेड जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जे कोणी केलं, गायडो वॅन रोझम यांनी केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ओके. या व्हिडिओमध्ये मी रोमचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि 15 प्रश्न घेतलेले आहे आपण. 15 पैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आयसीटी हा चॅप्टर नक्कीच उपयोगात असणार आहे, कारण यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे मी ही प्रश्न घेते आहे. आणि टेस्ट सिरीजची तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबर संपर्क साधू शकता, किंवा रिव्हिजन बॅचची आपली क्रॅश कोर्स सुरू आहे, तेही तुम्हाला उपयोगात पडेल. नक्की महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पेपर वन मध्ये आपल्याला 75+ मार्क टार्गेट करायचे आहे. यावेळेस MS सेट एक्झाम आपली क्लिअर झालीच पाहिजे, या उद्देशाने आपण हे करणार आहोत. 15 दिवस रिव्हिजन करणार आहोत. त्यामुळे नक्की जोमाने अभ्यास करा, आणि व्हिडिओज बघा, आणि अभ्यास करा, छान प्रॅक्टिस करा, टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे, ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.